तर आज आपण बनवणार आहोत पुरी भाजी. पुरी भाजी बनवण्यासाठी मी लागणारे साहित्य घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण आणि एक बारीक कट केलेला टोमॅटो घेतलेला आहे. बटाटे घेतले आहेत 2. बटाटे मी उकडून घेतलेले आहे आणि पिवळा वाटाणा घेतलेला आहे जो की मी भिजत घातलेला होता. चला तर मग आता बनवूयात. भाजी बनवण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकताय. कढई आपली छान गरम झाली आहे. मी थोडंसं तेल टाकून घेते. आता तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता मी थोडीशी जिरे टाकून घेते. तेल गरम झाल्यामुळे आपले जिरे एकदम छान तडकलेले आहेत. आता थोडासा आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊयात. आपलं तेल खूप गरम झाल्यामुळे मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे. तुम्ही बघू शकताय. आणि कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. त्याला छान आपण हलवून घेऊयात जेणेकरून तो खालच्या साईडनं करपणार नाही आहे आणि व्यवस्थित भाजला जाईल. आणि भाजीतला कांदा वगैरे जेवढा भाजेल तेवढं भाजीला एकदम छान चव येते आणि स्मेल पण कांद्याचा एकदम छान येतो. त्याच्यामुळे मी बारीक कट करून घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा कांदा पण कट करून घेऊ शकता. इथं जास्त तो व्यवस्थित भाजलेला आहे. तुम्ही बघू शकताय. आता याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकून घेते आणि कढीपत्ता पण आपण छान भाजून घेऊयात. त्याच्यामध्ये ह्याला छान आपण हलवून घेऊयात जेणेकरून तो भाजला जाईल व्यवस्थित. आणि कढीपत्त्यामुळे पण भाजीला एकदम छान स्मेल येतो आणि ओरिजिनल कढीपत्त्याची चव पण लागते. त्याच्यामुळे मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आता आपला कढीपत्ता पण छान भाजलेला आहे. तुम्ही बघू शकते. याच्यामध्ये मी लसणाची पेस्ट टाकून घेते. आपण जो लसूण वाटून घेतलेला होता तो टाकून घेते आणि छान भाजून घेते. तुम्ही बघू शकता आपले सगळे व्यवस्थित कढीपत्ता, कांदा आणि लसूण आपलं व्यवस्थित छान भाजलेलं आहे. होईल तेवढं त्याला लो फ्लेमवर भाजलेलं म्हणजे तो करपट पण नाही आणि व्यवस्थित भाजला जातो. आता मी याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो टाकल्यामुळे भाजीला पण छान चव येते आणि छान लागते. आता मी ह्याला हलवून घेते व्यवस्थित जेणेकरून हे व्यवस्थित भाजलं जाईल. आणि टोमॅटो पण आपल्याला एकदम छान भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो एकदम छान विरघळला पाहिजे भाजीमध्ये. अशा पद्धतीने आपण छान त्याला भाजून घेऊयात. आता हे सगळे एकजीव केलेले आहे. आपण याला झाकून ठेवूयात थोड्या वेळ जेणेकरून एकदम लो फ्लेम होतो व्यवस्थित भाजलं जाईल. त्यामध्ये सगळे टाकलेले मसाले वगैरे एकजीव होतील. आता आपण याला उघडून बघूयात. तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो जवळपास 50% भाजलेला आहे. थोडासा कच्चा आहे. जोपर्यंत टोमॅटो एकदम व्यवस्थित गाळ होत नाही तोपर्यंत भाजीसाठी शिजवून घ्यायचा तेलामध्ये एकदम. बघू शकते तुम्ही 50%च भाजलेला आहे. याला होईल तेवढं लो फ्लेमवर भाजून घ्यायचं कारण तो मऊ शिजला जातो. हाय फ्लेमवर तो करपला जातो फक्त शिजला जात नाही व्यवस्थित. लो फ्लेमवर भाजल्याच्या नंतर याला एकदम गाळ पण होतो आणि व्यवस्थित करपला पण जात नाही. टोमॅटो भाजले आहे. चला तर मी लाल तिखट टाकून घेते. मी इथं मसाला टाकून घेतलेला आहे. आता थोडीशी हळद टाकून घेते जेणेकरून भाजीला एकदम छान कलर येईल. आणि याला आपण छान हलवून घेऊयात. एकजीव होण्यासाठी एकदम छान हलवून घेऊयात त्याला. प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. तुम्ही या पद्धतीने करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप छान चवदार लागते. आता याला एकजीव होण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात. नॉर्मल पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही जेणेकरून हे मसाले पाण्यासोबत एकदम व्यवस्थित छान शिजले जातील म्हणून. आणि आपल्या याच्यामधलं टोमॅटो पण एकदम व्यवस्थित गाळ होईल या पद्धतीने आपण शिजवून घेऊयात. त्याला झाकून ठेवूयात आपण. तुम्ही बघू शकता एकदम छान आणि एकजीव झालेला आहे सगळा मसाला आणि शिजलेलं पण आहे. टोमॅटो पण आपलं व्यवस्थित शिजलेलं पण आहे. आता मी तुम्हाला थोडंसं दाखवते. बघा, बघू शकते तुम्ही एकदम छान भाजलेलं आहे. तेलामध्ये मसाले वगैरे परतून पाणी वगैरे टाकून घेतल्यामुळे ते एकदम एकजीव झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण मगाशी शिजवलेला वाटाणा टाकून घेऊयात.
वाटाणा मागाशी मी शिजवताना 50%च वाटाणा शिजवला होता, जेणेकरून आपल्याला बटाट्याच्या भाजीमध्ये थोडासा राहिलेला शिजवता येईल 50%. आता याला छान मी परतून घेते, जेणेकरून याची चव याच्यामध्ये सोडलते. वाटाणा तेलामध्ये भाजल्यामुळे लवकर मऊ होतो आणि याला ओरिजिनल भाजीची चव पण लागते. तुम्हाला हवा असल्यास हिरवा पण वाटाणा घेतला तर तुम्ही चालेल. माझ्याकडे हिरवा वाटाणा अवेलेबल नसल्यामुळे मी पिवळा वाटाणा घेतलेला आहे, जो की मी रात्री भिजत घातलेलं होतं. त्याला आता थोडंसं मी झाकून ठेवते, जेणेकरून हे मऊ होईल. आता त्याला तुम्ही बघू शकताय, मी तुम्हाला दाखवते एकदा थोडंसं. आपलं वाटाणा तुम्ही बघू शकता, आपलं वाटाणा एकदम छान मऊ झालेलं आहे. हातानं तुम्ही बघू शकता, ते मी दाबून बघितलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता शिजलेलं आहे व्यवस्थित. आणि मी त्याला एकदम छान परतून घेतलं होतं. तेलामध्ये वाटाणा लवकर शिजला जातो म्हणून आपण 50% शिजवून घेतलं होतं आणि इथं 50% राहिलेला तेलामध्ये वाफळून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी शिजलेला बटाटा टाकलेला आहे बारीक करून, तुम्ही बघू शकता एकदम छान. आणि त्याला मिक्स करून घेऊयात त्याला छान. त्याला छान आपण एकजीव करून घेऊयात. भाजीला बघू शकता तुम्ही एकदम छान कलर पण येत आहे आणि ते एकदम व्यवस्थित सगळे मसाले वगैरे एकदम एकजीव होत आहेत आणि कलर पण एकदम छान आलेला आहे भाजीला. आणि एकदम छान तुम्ही बघू शकता. आपण त्याला थोडंसं आपण झाकून ठेवूया, जेणेकरून मसाला वगैरे एकदम छान याच्यामध्ये मिक्स होईल. आपण थोडंसं आता बघू शकते तुम्ही, मसाला वगैरे एकदम छान झालेला आहे. बटाटा आणि वाटाणा ते सगळे एकदम छान एकजीव झालेलं आहे आणि छान भाजलेलं पण आहे. आता गॅसची फ्लेम आपण हाय करूयात, जेणेकरून आपलं पाणी टाकतोय ना आपण, तर पाणी गरम करून घेतलेलं होतं तुम्ही, कारण गार पाणी टाकल्याच्यानंतर भाजीला जास्त चव येत नाही पाणी, त्याच्यामुळे मी गरम करून घेतलेलं होतं. तुम्ही बघू शकता आपली भाजी, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आणखीन जास्त पाणी ॲड करू शकता, पण आय थिंक पुरीसोबत खाण्यासाठी भाजी थोडीशी घट्टच लागते, त्याच्यामुळे मी भाजी थोडीशी घट्टसर ठेवलेली आहे. आता याला झाकून ठेवूयात आपण, जेणेकरून एकदम छान एकजीव शिजलं जाईल. बघू शकता तुम्ही एकदम छान, आणि भाजीला पण कलर एकदम छान आलेला आहे, तरी पण आलेला आहे आणि एकदम छान मस्त तुम्ही बघू शकता. एकदम छान स्मेल पण येते, एक नंबर स्मेल येते. आपली भाजी शिजलेली आहे, त्याच्यामुळे मी कोथिंबीर टाकून घेते थोडी याच्यावरती. कोथिंबीर तेलामध्ये टाकल्याच्यानंतर लवकर करपते, त्याच्यामुळे मी कोथिंबीर वरून टाकलेली आहे कच्ची. आणि याला छान आपण हलवून घेऊयात. कोथिंबीर शेवटी टाकल्यामुळे भाजीला चव छान सोडते कोथिंबीर, तेलामध्ये वगैरे टाकल्यानंतर करपून जाते लवकर. आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी एकदम जवळून पण बघू शकते, एकदम छान आणि डिलिशियस दिसत आहे. जेणेकरून आपल्याला तुम्ही नक्की घरी करून खा, तुम्हाला आवडेल नक्की. आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की कोण पुरी भाजीचे फॅन आहेत. पुरी भाजी खाणे चांगले आहे, पण कमीत कमी तुम्ही महिन्यातून फक्त 2 वेळेस खाल्लं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये ऑइल खूप असतं आणि ते ऑइल शरीरासाठी चांगलं नसतं. त्याच्यामुळे महिन्यातून ॲटलिस्ट 2 वेळेस खाल्ले तरी पण चालेल. मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे भाजीला, आपण मीठ टाकायचं. चला तर मग आता आपली भाजी झालेली आहे. आपण पुरी बनवायची प्रोसेस बघूयात. पुरी बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीनुसार पाहिजे असेल, तुम्हाला जेवढ्या पुऱ्या करायच्या असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. इथं मला तिघांसाठी पुऱ्या करायच्या होत्या, त्याच्यामुळे मी तिघांचं पीठ घेतलेलं आहे. आणि पिठामध्ये थोडंसं चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊयात आणि थोडं पाणी टाकून आपण मळून घेऊया त्याला. आपल्याला पुरीचं पीठ असं चपातीसारखं पातळ नाही करतात, पुरीचं पीठ थोडंसं घट्ट ठेवलं जातं, चपातीच्या क्वांटिटीमध्ये नाही ठेवलं जात. आपण थोडं पाणी टाकून याला मळून घेऊयात. आणि बघू शकता तुम्ही आपले पीठ मळून झालेलं आहे. आणि बघू शकता मी थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे, जे चपातीच्या क्वांटिटीमध्ये असतं ते नाही ठेवलेलं, पुरीचं पीठ थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे. आता मी थोडंसं तेल टाकून घेते, जेणेकरून हे थोडंसं मऊ होईल आपलं पीठ. पीठ छान मळल्याच्या नंतर पुरी पण एकदम छान फुगली जाते. पीठ एकजीव मळून घ्यायचं.
जेवढं आपलं पीठ चपातीसाठी किंवा पुरीसाठी जेवढं आपलं पीठ जास्त छान मळलं जाईल ना, तेवढं आपलं लुसलुशीत आणि मऊ होते. आता मी थोडंसं कोरडं पीठ घेते, जेणेकरून आपल्याला पुरी करताना आपल्या हाताला वगैरे चिकटणार नाही आणि पोळीपाटाला पण आपली चिकटणार नाही या पद्धतीनं. आता मी पीठ चाळून घेतलेलं आहे आणि या पिठाच्या छोट्या छोट्या आपण गोळे तयार करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल जेवढ्या प्रमाणामध्ये तेवढे तुम्ही करू शकता. आता मी याचे छोटे छोटे गोळे करून घेत आहे. आपण सगळ्या पिठाचे असे छोटे छोटे गोळे करून घेऊ शकतो. आणि कोरडं पीठ लावून घेतल्यामुळे हाताला पण आपल्या चिकटत नाही. तुम्ही बघू शकताय असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत मी. हाताला पीठ लावल्यामुळे कुठल्याही प्रकारचे चिकटत नाही आपल्या हाताला. आणि पुरी भाजी तुम्हाला मगाशीच म्हणलं मी, पुरी भाजी तुम्ही महिन्यातनं फक्त 2दा खाऊ शकता, कारण जास्त खायची नाही, कारण त्याच्यामध्ये तेल असल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल हाय होते आपल्या शरीरातली आणि तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. त्याच्यामुळे तेलकट जास्त होईल तेवढं अन्न टाळायचं. महिन्यातनं 1-2 वेळेस खाल्लं तर एवढं काही त्याचा फरक पडत नाही आहे. चला तर मग आता आपण पुरी लाटून घेऊयात. तेलकट खाल्ल्यामुळे आपल्याला भरपूर आपल्याला त्याचे साईड इफेक्ट्स वगैरे असतात. चेहऱ्यावर पिंपल्स येणे वगैरे वगैरे भरपूर असतात. त्याच्यामुळे तेल होईल तेवढं तेलकट खायचं टाळायचं. आपण कधीतरी खाल्ले तरी सोके, पण आपण डेली खाऊ शकत नाही तेलकट आणि खायचं पण नाही आहे. बाहेरचं वडापाव वगैरे ते बिलकुल खायचं नाही. हवं असेल तर तुम्ही आठवड्यातून 1 वेळेस खाऊ शकता, कारण त्याच्यामध्ये एवढं ऑइल असतं ना भरपूर, आणि कसलं ऑइल यूज केलेलं असतं वगैरे बाहेरचं माहिती नसतं. त्याच्यामुळे होईल तेवढं शक्यतो बाहेरचं टाळायचं. जेवढं होईल तेवढं घरचं आपण हेल्दी खाऊ शकता. आता आपली पुरी लाटून झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान आणि गोल लाटलेली आहे. जास्त पातळ लाटायची नाही आहे, कारण पातळ लाटल्याच्या नंतर फुगली जात नाही. त्याच्यामुळे थोडीशी जाडसर ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता आपली पहिली पुरी करून झालेली आहे. आपलं तेल पण एकदम छान आणि व्यवस्थित तापलेलं आहे आणि मी याच्यामध्ये पुरी टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता वाव, एकदम फुगलेली आहे आपली पुरी. पहिलीच पुरी फुगल्याच्या नंतर पुरी भाजी खायला एवढं आनंद येतो ना, खरंच पुरी फुगायला पाहिजे. मी तर प्रत्येक वेळी जेव्हा पुरी करते ना, तेव्हा फुगलेलीच खाते. मला खूप आवडते. त्याच्यामुळे मला कॉमेंटमध्ये कोणी सांगा की ज्यांना पुरी फुगली नाही तर खात नाही, तसं सांगा मला. फुगलेली पुरी आणि भाजी हा एकच नंबर लागते. तर आपली पुरी फुगलेली आहे छान. आपण याला काढून घेऊयात आता. तेल जास्त गरम झाल्यामुळे थोडीशी आपली पुरी जास्त भाजलेली आहे, तळलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम जवळून एकदम छान भाजलेली आहे. चला तर मग आता आपण दुसरी पुरी पण टाकून घेऊयात, जी आपण मगाशी ह्याच्यासोबत हे केली होती. पुरीला असं दाबल्याच्या नंतर ना ती छान फुगली जाते. त्याच्यामुळे मी थोडंसं दाबत आहे साईडनं आणि याला एकदम छान भाजून घेत आहे. मगाशी तेल गरम झाल्यामुळे आपली पुरी करपलेली होती. त्याच्यामुळे यावेळेस मी गॅस लो केलेला आहे, जेणेकरून आपली पुरी आतून पण भाजली जाईल. आणि जेव्हा आपण हाय फ्लेमवर भाजतो ना, त्याच्यामुळे फक्त बाहेरून भाजली जाते, आतून तशीच कच्ची राहिली जाते. त्याच्यामुळे होईल तेवढं लो फ्लेमवर आपण भाजली तरी पण चालेल. आपलं तेल थोडंसं जास्त थंड झालेलं आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं गॅस, तुम्ही बघू शकता आपली पुरी तरी पण करपली जास्त नाही आहे, नॉर्मल भाजलेली आहे. असं चटपट तर खायला प्रत्येकाला आवडतं, पण करायला खूप घरामध्ये राडा होतो म्हणून करत नाही. त्यांना बाहेर जाऊन खातात. त्याच्यामुळे काळजी घ्या, होईल तेवढं आपलं घरचंच खा, कारण बाहेरचं जास्त हेल्दी नसतं, हायजीन वगैरे मेंटेन केलेलं नसतं त्यांनी. त्याच्यामुळे होईल तेवढं आपलं घरीच करून खाल्लेलं चांगलं असतं. आता आपण आणखीन एक पुरी टाकून घेऊयात. भरपूर जणांना करण्याच्या कंटाळ्यामुळे आपण बाहेर जाऊन खातो, पण होईल तेवढं आपलं घरचं खा आणि हेल्दी खा, पोटभर खा. आणि लहान आपले मुलं बाळा असल्याच्या नंतर आपण जास्त बाहेरचं खाण्याचं टाळायचं. आपण पुरी भाजून घेऊयात. तुम्ही छान बघू शकता एकदम छान आपली भाजत आहे. सगळ्यांनाच असं चटपट खायला आवडतं, झटपट खायला आवडतं. त्याच्यामुळे आणि पण करायचा कंटाळा येतो म्हणून आपण
आठवड्यातून 2-3 महिन्यातून 2-3 वेळेस करून खाऊ शकता. आता आपली पुरी भाजत आहे. तेल थोडंसं थंड झालं होतं ना, त्याच्यामुळे गॅसची फ्लेम लो केल्यामुळे आपलं तेल थोडंसं थंड झालं होतं मगाशी. आता आपण पुरी पलटून घेऊयात. तुम्ही बघू शकता खालच्या साईडने एकदम छान भाजलेली आहे. आणि व्हिडिओ नुसतं बघत जाऊ नका, लाईक करत जा, शेअर करत, सबस्क्राईब करत जा. आपल्या मित्रमैत्रिणीला किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणाला पण शेअर करत जा, जेणेकरून आपली रेसिपी करून खातील, ते पण खातील. तर अशा प्रकारे आपली सगळ्या पुऱ्या वगैरे करून झालेल्या आहेत. तर चला तर मी तुम्हाला आता आपलं पुरी भाजीचं ताट दाखवते. तुम्ही बघू शकता एकदम छान आणि डिलिशियस झालेले. तुम्हाला एक मी बाईट खाऊन दाखवते. एकच नंबर झालेला आहे. तुम्ही एकच नंबर. तर मग वाट कसली बघता, या खायला. तुम्ही पण घरी करून खा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.